नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी करणार आहे उन्हाळाभर पुरणारं, उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं असं कैरीचं पन्ह. चला तर मग बघूया कसं करायचं ते. यासाठी आपल्याला मी घेतल्या आहेत अशा कडक 1 किलो कैऱ्या. त्या मी उकडवून घेतल्या आणि हा सगळा गर आता मी मिक्सरमधनं या कैऱ्यांचा, हे उकडलेल्या कैऱ्या आहेत याचा गर काढून घेणार आहे आणि मिक्सरमधनं बारीक करून घेते. आपण मिक्सरमधनं पल्प काढेपर्यंत मी इतर जे साहित्य लागणार आहे ते दाखवून देते. याच्यासाठी मी ही अशी खडी साखर वापरणार आहे, ही मी बारीक करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ. मी सेंधव वापरते, तुम्ही साधंही वापरू शकता. त्याच्यानंतर काळं मीठ, जिरेपूड आणि विलायचीची पूड आणि हा खाण्याचा हिरवा रंग, हा ऐच्छिक आहे. आता मी सगळं हे तुम्हाला आपला पल्प किती निघतो तो किती मोजून घेते आणि मग त्याप्रमाणे आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवायचं असतं, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हा आपला पल्प पण तयार आहे आणि आपली खडी साखर पण मी बारीक केलेली आहे. पल्प आणि खडी साखर वजनी प्रमाण दोन्ही मी सारखं घेतलेलं आहे. मगाशी मी सांगायचं राहून गेलं की आपल्याला लिंबूही लागणार आहे. 2 लिंबांचा रस आपल्याला शेवटी यात लागणार आहे. तो रस मी नंतर काढून घेईन. आता आधी आपण ही वाटीनी आपण ही पिठी साखर जी केली, खडी साखरेची जी आपण मिक्सरमधून पिठी साखर केली, ही वाटीनी आता मोजून घेऊया. एखादी वाटी, एखादं भांडं काही सेट करून त्याच्याप्रमाणे पिठी साखर मोजून घ्यायची. या भांड्याप्रमाणे माझी 3 भांडी ही पिठी साखर भरलेली आहे. आता मी त्याच्या अर्ध पाणी घेणार आहे. हे 1 आणि हे अर्ध. आणि आता आपण गॅस सुरू केलेला आहे. हे पहा, हे सतत ढळत राहायचं. तसंही जाडबुडाचंच आपल्याला कोणतंही भांडं घ्यायचं आहे आणि हे सतत ढळत राहायचं आहे. ही जी आपण पिठी साखर केलेली आहे ही पाण्यात मिक्स करायची आहे आणि ती मिक्स झाली की मग आपल्याला आपला जो आपण पल्प तयार केलेला आहे किंवा जो गर काढून ठेवलेला आहे उकडलेल्या आंब्याचा, तो यात घालायचा आहे. हे बघा, आता ही साखरेवर हे दिसते ना आपल्याला काळसर, ही मळी आलेली आहे. ही आपण असे एखाद्या गाळणीने काढून घेऊया. हे बघा, मळी काढून झाली आहे, पाकही स्वच्छ झाला आहे. आता आपण आपला पल्प यात घालूया. आता याला सतत फिरवत राहायचं, म्हणजे मग हा हळूहळू हे सगळे गोळे गोळे ना हे छान एकजीव होतात. आता हे कमीत कमी 5-6 मिनिट तरी आपल्याला हे असं मध्यम आचेवर फिरवत राहावं लागणार आहे, तेव्हाच ते एकजीव होतं. अनेक लोक यात पुदिनाही टाकतात. पुदिन्यामुळे चव चांगली येते, कारण जशी खडी साखर थंड असते आणि डायबिटीजवाल्यांना साध्या साखरेपेक्षा खडी साखर चालते, म्हणून खडी साखर वापरणं जास्त योग्य. तसंच पुदिना देखील हा थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्यात छान लागतो चवीला आणि थंड असल्यामुळे ते उन्हाळ्यात खायलाच पाहिजे. पण मग हे पन्ह आपलं उपवासाला आपण नाही पिऊ शकत, कारण पुदिना उपवासाच्या याच्यात अनेक लोक वापरला जात नाही, त्यामुळे मी यात मग पुदिना घातलेला नाही आहे. पहा, 1-5 मिनिटं झाले आहेत आणि हे किती छान एकजीव झाला आहे. माझा आंबा आतून पिवळ्या रंगाचा असल्यामुळे बघा त्याचा किती छान पिवळा रंग आलेला आहे. मी पुदिना टाकलेला नाही, कारण माझ्या घरी उपासाला चालत नाही. पण जर कोणाकडे तो पुदिना उपासाला चालत असेल तर तुम्ही पुदिना यात 1 वाटी पुदिन्याची पानं यात प्रमाण सांगते मी की 1 वाटी पुदिन्याची पानं घाला, त्याची पण चव फार सुंदर लागते.
आता अजून एक 3-4 मिनटं आपण याला असं शिजू देऊया। हे बघा, आता मी यात 1 टीस्पून सेंधव मीठ घातले आहे, नंतर 1 टीस्पून मी काळं मीठ घालते आहे। तुम्हाला नुसतं काळं मीठ घालायचं तर तेही घालू शकता। 1 टीस्पून मी जिरे पावडर घालते आहे आणि 1 टीस्पून मी विलायचीची पावडर। आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेते आणि हा जो सगळं आपण गोष्टी टाकल्या आहेत ना, या मीठ, जिरे पूड, विलायची, हे अगदी 1 मिनटं आधी आपण जेव्हा करतो आहे, आता 8-10 मिनटं लागतात, त्याच्या 2 मिनटं आधी हे सगळं याच्यात टाकायचं, म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येतो या सगळ्या मसाल्यांचा। खूप आधी टाकाल ना तर तो सगळा दबून जातो। आता पहा माझ्या याचा रंग छान आलेला आहे, त्यामुळे मी आज यात हिरवा रंग घालणार नाही आहे। पण हेच जर का पांढरं असतं ना, जरा पांढर का, तर मी यात हिरवा कलर घातला असता 1 टीस्पून। पण हा पिवळा रंग खूप छान दिसतो आहे। आता 1-2 मिनिटं मी याला उकळवणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते। आता आपल्याला 10 मिनिटं पूर्ण झालेले आहेत। मी आता एकदा पाहते बोटाला लावून। हे पहा, हे नुसतं चिकट आहे, पण तार नाही धरत आहे, अशी तार धरत नाही, नुसतं चिकट झालेलं आहे ते। म्हणजे काय की आता हे आपलं शिजून झालेलं आहे, आपल्याला त्याला पाक करायचं नाही आहे। यात जे आपण सगळं काळं मीठ, जिरेपूड, विलायची सगळं टाकलं ना, याचा सुंदर सुगंध असा आजूबाजूला सगळीकडे दरवळतो आहे। आता याला 2 मिनटं असंच ठेवायचं, गॅस बंद केलेला आहे। 1-2-3 मिनटानंतर मग यात आपल्याला लिंबू पिळायचं आहे। लिंबू का बरं, तर लिंबामुळे टिकेल तर ठीकच आहे, पण आजूबाजूला अशी जर साखर जमली ना, तर मग ती साखर थंड झाल्यावर ना अशी आजूबाजूला साखर कधी जमते, तर मग ती जमत नाही। त्यामुळे 2 उपयोग आहेत लिंबाचे, एक तर टिकण्यासाठी आणि साखर जमू नये यासाठी। तर 1-2-3 मिनटानंतर आपण या लिंबाचा रस टाकणार आहोत। 3 मिनिटं होऊन गेले। आता मी यामध्ये 2 लिंबाचा मी या रस घातलेला आहे। आता हे पूर्ण थंड झालं ना की मग मी तुम्हाला ग्लासमध्ये कसं सर्व करायचं हे करून दाखवते। पहा, आता हे सगळं असं थंड झाल्यावर स्वच्छ धुवून काचेची बरणी घ्यायची, उन्हात छान वाळवून घ्यायची आणि असं हे एअरटाईट बरणीत भरून ठेवून द्यायचं। आता आपण छान ग्लासमध्ये हे पन्ह सर्व करूया। हा 1 चमचा आणि अजून 1 चमचा, आणि यामध्ये आता पाणी घालूया। आणि आता हे छान असं ढवळून घ्यायचं। प्रत्येकाच्या ग्लासचा साईज वेगळा असतो, त्याच्यामुळे किती चमचे टाकायचं हे चव घेऊन तुम्ही ठरवू शकता कमी जास्तीच्यात। ते बघा, आपलं सुंदर पन्ह तयार झालेलं आहे। यात पितांना सुंदर लागतं आहे। काळ्या मिठाचा, सेंधव मिठाचा, जिरेपुडीचा आणि विलायचीचा सुंदर स्वाद याच्यात लागतो आहे। तुम्ही पण या प्रमाणात करा आणि तुम्हाला दाखवते, खरंच वेगळा रंग टाकायची मला गरज वाटत नाही आहे। पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यात हिरवा रंग घालू शकता। तुम्हाला जर हे आवडलं असेल माझं पन्ह्याची रेसिपी, तर तुम्ही करून बघा। इतरांबरोबर ही रेसिपी शेअर करा। माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे माझा उत्साह वाढतो। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा आणि त्यांनाही माझ्या या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा। धन्यवाद।